नमस्कार नमस्कार मित्रांनो, मित्रांनो, कसे कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा एकदम इम्पॉर्टंट होणार आहे. तुमच्यासाठी तुमच्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढण्यासाठी खूप मदत होईल आज तुमचा हा व्हिडिओ ऐकून. म्हणजे हा व्हिडिओ जर तुम्ही चांगल्या पद्धतीने बघितला, तर तुमच्या चॅनलवर सबस्क्रायबर चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी मदत होईल. एकदम खूप लवकर जर तुमचे 4 महिन्यात किंवा 5 महिन्यात सबस्क्रायबर तेवढे वाढतील, तर त्या मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही काम केले तुमच्या चॅनलवर, तर तुमचे 1 किंवा 2च महिन्यामध्ये तुमचे सबस्क्रायबर खूप, खूप म्हणजे खूप वाढतील. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही एकदम लक्ष देऊन पहा आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप त्याचप्रमाणे जर काम केले, तर तुमचा चॅनल हा एकदम खूप लवकर ग्रो होऊ शकतो. जर 4 महिन्यात तुमचं चॅनल वर चांगले सबस्क्रायबर जेवढे वाढतील, तुम्ही 1 किंवा 2च महिन्यामध्ये तेवढे सबस्क्रायबर तुमचे खूप खूप लवकर म्हणजे खूपच लवकर वाढतील. तर मित्रांनो, तुम्हाला मी एकदम हा आज जो इम्पोर्टंट पॉइंट सांगणार आहे, तो तुमच्या डोक्यामध्ये एकदम तुम्ही चांगल्या प्रकारे घाला. आणि आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिली स्टेप म्हणजे छान प्लेलिस्ट बनवा. जर YouTubeवर तुम्ही काम चांगल्या प्रकारे करत आहात, तर थोडा इतरांपेक्षा वेगळं करा. छान प्लेलिस्ट बनवा. तुम्ही जर चांगल्या प्रकारे तुमचा कंटेंट तुम्ही चांगल्या प्रकारे जर तुम्ही समजा ब्लॉगिंगचा चॅनल समजा खोललात, तर तुम्ही लोकांना खूप चांगल्या प्रकारे हसवण्याचा प्रयत्न कराल आणि छान-छान ब्लॉग तयार करण्याचा प्रयत्न कराल. त्याचप्रमाणे जरी तुम्ही टेकचा व्हिडिओ बनवत असाल, तर त्या टेकच्या व्हिडिओमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे लोकांना माहिती देण्याचं काम करा. जर एज्युकेशन तुमची कॅटेगरी जर एज्युकेशन असेल, तर तुम्ही टेकमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे लोकांना एज्युकेशन द्या. तुमचा जर लोकांना YouTube ग्रो करण्याच्या टिप्स आणि ट्रिक्स देत असाल, तर त्याप्रमाणे तुम्ही चांगल्या प्रकारे त्यांना माहिती द्या. अशा प्रकारची जर तुम्ही चांगल्या प्रकारे प्लेलिस्ट बनवली, तर मित्रांनो, तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे माहिती देत असाल, तर तुम्हाला लोकं परत-परत तुमचा चॅनल सर्च करून येतील आणि तुमच्या चॅनलवर प्रत्येक व्हिडिओ बघतील. आणि दुसरं काम म्हणजे थोडं लाँग व्हिडिओ बनवा. म्हणजे थोडे 5-10 च्या वरती म्हणजे 10-12 मिनिटाचे व्हिडिओ बनवा. जेणेकरून तुमच्या चॅनलवर सतत चांगल्या प्रकारे कंटेंट जर असेल, तर प्रत्येक प्रत्येक वेळेस हे ऑडियन्स जे असतील ते लोकांना आवडतील. ऑडियन्स जे असतील ते तुमचे व्हिडिओ लोकांना ज्यावेळेस आवडतील, त्यावेळेस तुम्ही जर व्हिडिओ चांगल्या प्रकारे लाँग असतील, म्हणजे थोडे लाँग व्हिडिओ असतील, तर त्या लाँग व्हिडिओमधून काय मदत होईल? तुमचा जर 10 ते 12 मिनिटाचा जर व्हिडिओ असेल, तर त्यावेळेस तुमच्या चॅनलवर एकदम चांगल्या प्रकारे वॉच टाईम वाढवायची मदत होईल. तर मित्रांनो, 10 ते 15 मिनिटाचा जर व्हिडिओ असेल किंवा 10 ते 12च मिनिटाचा व्हिडिओ असेल, तर जर 1000 किंवा 2000 लोकांनी जर तो व्हिडिओ तुमचा पाहिला, तर त्या 2000 लोकांनी जर व्हिडिओ पाहिला, तर त्या व्हिडिओमधून जर प्रत्येकाने समजा 12 मिनिटाचा व्हिडिओ असेल, तर प्रत्येकाने 7 ते 8च जर लोकांनी पाहिला ऑडियन्सनी, तर किती म्हणजे किती वॉच टाईम वाढू शकेल. तर मित्रांनो, तुमचा हा जो वॉच टाईम वाढवण्यास तुमचा हा जो जो लाँग व्हिडिओ असतो, तो 5 ते 6 मिनिटाच्या राहिल्याऐवजी जर तुम्ही 10 ते 12 मिनिटाचा किंवा 15 मिनिटाचा जर बनवला, तर एकदम वॉच टाईम वाढवण्यासाठी तुमचा जो लाँग व्हिडिओ असतो, तो मदत करतो. आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे एंड स्क्रीनवर तुम्ही व्हिडिओ टाका. म्हणजे ज्यावेळेस आपला व्हिडिओ जो एंड होण्याच्या प्रक्रियेवर येतो, ज्यावेळेस आपला व्हिडिओ एंड येतो, त्यावेळेस एंड स्क्रीनवर तुम्ही आपले जे वेगळे आपले अगोदरचे व्हिडिओ असतात, ते तुम्ही लावू शकता. तर मित्रांनो, साइडला तुम्हाला दिसत असेल एंड स्क्रीनवर कसे व्हिडिओ बनवायचे. तर मित्रांनो, दोन्ही बाजूला एक डाव्या आणि उजव्या बाजूला आपण एंड स्क्रीनवर 2 व्हिडिओ टाकू शकतो. एक अगोदरचा टाका, एक ट्रेंडिंग म्हणजे एक जुन्यातला टाका, एकदम पहिले अपलोड केलं असेल ते एकदम जुन्यातला एक व्हिडिओ यायला पाहिजे आणि एक आपल्याला साइडला जे आता नवीन-नवीन आपले व्हिडिओ जर अपलोड करतो, ते राहायला पाहिजे. म्हणजे
जे आपले मागचे व्हिडिओ जो असतात ते जुने पण व्हिडिओ ऑडियन्स पाहतील आणि जे नवीन व्हिडिओ आहेत ते पण पाहतील, म्हणजे जेणेकरून जे मागचे व्हिडिओ आहेत ते पण व्हिडिओला चांगली ग्रोथ होईल आणि त्याचे पण परत एकदम व्ह्यूज वाढत राहतील. तर मित्रांनो, ह्या प्रकारे काम करा. आणि पुढची स्टेप म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे वॉटरमार्क लावा. म्हणजे तुम्ही तुमचा लोगो एखादा चांगल्या प्रकारे असेल, तुम्ही चॅनलचा लोगो बनवा, चांगल्या प्रकारे लोगो बनवा आणि तुम्ही एका साईडला लोगो लावा. म्हणजे जेणेकरून तुमचा व्हिडिओ चांगला अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि तुमच्या प्रोफेशनल प्रमाणे जर तुम्ही काम करत, मी सांगितल्याप्रमाणे प्रोफेशनल तरीकेमध्ये तुम्ही जर काम करत आले, तर त्याला एक तुम्ही लोगो बनवा आणि साईडला एका कोपऱ्यामध्ये लोगो लावा आणि तो व्हिडिओ आपला चांगल्या प्रकारे दिसू शकेल आणि त्यामुळे आपल्या व्हिडिओला चांगले आकर्षकपणा येतो आणि चांगल्या प्रकारे व्हिडिओ दिसू शकतो. आणि त्याच्या पुढची 5वी जी स्टेप आहे, तर ती स्टेप म्हणजे मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओला तुमच्या व्हिडिओ जे असतील त्यावेळेस जे ऑडियन्स जे तुम्हाला तुमच्या व्हिडिओवर जे तुम्हाला कमेंट करतील, त्या प्रत्येक कमेंटला तुम्ही उत्तर द्या. ज्या प्रकारे कमेंट असेल त्या प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही कमेंटचे उत्तर द्यायला शिका. म्हणजे जेणेकरून तुम्ही जर ज्यावेळेस तुम्ही उत्तर द्याल त्यावेळेस सर्व कामं जर तुम्ही चांगल्या पद्धतीने करत आले आणि तुम्ही प्रत्येक ऑडियन्सला जर त्यांच्या कमेंटचा उत्तर द्यायला सुरुवात केली, म्हणजे ज्यावेळेस उत्तर द्याल त्यावेळेस लोकांना असं कळेल की हा जो चांगला यूट्यूबर आहे तो आम्हाला आमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देतो. त्यावेळेस लोकांचे जे इम्प्रेशन असतं ते तुमच्यावर चांगल्या प्रकारे इम्प्रेशन येतं आणि ते प्रत्येक व्हिडिओ तुमचे बघायला सुरुवात करतात. पुढची जी स्टेप आहे, तर ती स्टेप म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे थंबनेल बनवा. जर तुमचा चांगल्या प्रकारे थंबनेल असेल, तुमचा अप्रतिम थंबनेल असेल, तर मित्रांनो त्या थंबनेलला पाहून लोक जे असतात, ऑडियन्स जे असतात, ते अट्रॅक्टिव्ह होतात आणि अट्रॅक्ट झाल्यावर ते प्रत्येक वेळेस चांगला जर तुमचा थंबनेल दिसेल तर लोकांना तुमचा थंबनेल चांगल्या प्रकारे आवडेल आणि तुमच्या व्हिडिओवर चांगल्या प्रकारे क्लिक करतील आणि तुमचे व्हिडिओ बघतील. आणि ज्यावेळेस तुमचा व्हिडिओ जास्त प्रमाणात बघतील त्यावेळेस तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज वाढतील. तर मित्रांनो, ह्या छोट्या छोट्या ज्या पॉईंट आहेत ते तुम्ही लक्षात घ्या आणि प्रत्येक पॉईंटवर मी सांगितल्याप्रमाणे काम करा. तुमचा चॅनल एकदम खूप लवकर ग्रो होईल आणि सबस्क्रायबर खूप लवकर वाढतील. आणि पुढच्या स्टेपमध्ये तुम्ही तुमच्या ज्या व्हिडिओच्या लिंक आहेत त्या तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाका आणि त्या ज्या लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चांगल्या प्रकारे जर लिंक टाकाल तर त्यावेळेस लोक जे असतील त्या ज्या मागच्या पुढच्या लिंकवर क्लिक करून ते व्हिडिओ पाहू शकतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे जर तुम्ही काम करत राहिले तर कुठून ना कुठून व्ह्यूज येत राहतील आणि चांगल्या प्रकारे व्ह्यूज वाढतील. प्रत्येक व्हिडिओवर तुमचे व्ह्यूज वाढतील आणि तुमचा चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो होत राहील. आणि ज्यावेळेस तुमच्या व्हिडिओवर चांगल्या प्रकारे ऑडियन्स क्लिक करून येतील त्यावेळेस खूप व्हिडिओ म्हणजे खूप व्ह्यूज येतील आणि ज्यावेळेस व्ह्यूज येत राहतील त्यावेळेस थोडे का नाही पण सबस्क्रायबर वाढत राहतील. 1, 2, 4, 5, 10, 15, 20, 25, 30, 50 अशा प्रकारे जसजसे तुम्ही काम करतात त्या प्रकारे तुमचे सबस्क्रायबर पण वाढत राहतील. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोटे छोटे पॉईंट आहेत, तर ते तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे लक्ष देऊन तुम्ही ऐका, पहा, चांगल्या प्रकारे व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यावर काही खूप शिकायला तुम्हाला मिळते. त्या प्रकारे जर तुम्ही काम केले तर तुमचा चॅनल जर 4-5 महिन्यात तुमचा चॅनल चे सबस्क्रायबर तेवढे वाढत असतील तर ते 4-5 महिन्याचे सबस्क्रायबर जे असतील ते तुम्ही ह्या प्रकारे जर काम केले सांगितल्याप्रमाणे तर तुमच्या ते 4-5 महिन्याचे सबस्क्रायबर तुम्हाला 1 ते 2च महिन्यात वाढतील. तर मित्रांनो, तुम्हाला आता ह्या जे मी 7-8 जे पॉईंट सांगितले आहेत त्या प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे काम करा. जर त्याच प्रकारे काम केले तर तुमचे सबस्क्रायबर खूप लवकर वाढतील. आणि बाकीचे जे युट्यूबर्स असतात ते सांगतात ही ट्रिक लावा, ती ट्रिक लावा, अशा प्रकारे इथे क्लिक करा, ह्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि असं करा तसं करा, खूप काही ना काय ते
तुम्हाला करायला लावतात. पण त्या प्रकारे जर तुम्ही काम केले, तुम्ही टिप्स आणि ट्रिक्सच्या मागे जर लागाल, तर मित्रांनो तुमचा चॅनल कधी ग्रो होणार नाही. कधीच ग्रो होणार नाही. आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही काम केलेत, हे थोडं मेहनतीचं काम आहे. पण ज्यावेळेस आपण मेहनत करू, त्याच वेळेस आपल्याला फळ भेटेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स जर लागत असतील, त्याप्रमाणे जर तुम्ही काम करत असाल, तर तुम्ही बाकीच्या यूट्यूबरने सांगितल्याप्रमाणे काम करा. तुम्हाला वाटत असेल, की त्याचं बरोबर आहे, याचं चुकतं म्हणजे माझं चुकत असेल, तर तुम्ही माझ्या सांगितल्याप्रमाणे काम करू नका आणि तुम्हाला जसं करायचं तसं करा. पण मित्रांनो, मी जरी जे पॉइंट तुम्हाला सांगितलेले आहेत, त्या पॉइंटवर तुम्ही जर तुमचा भरोसा असेल आणि त्या पॉइंटवर जर तुम्ही काम केले, तर मित्रांनो तुमचा चॅनल एकदम खूप लवकर ग्रो होऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे म्हणजे 1-2 महिन्यामध्ये तुमचा चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो होत राहील. म्हणजे थोडा-थोडा ग्रो होत राहील आणि तुम्ही चांगल्या प्रकारे काम करत राहिले, तर तुमचे सबस्क्रायबर जे आहे, ते खूप लवकर वाढत राहतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.